नाही भेटेल परत. त्यांना माहिती आहे होती जागा. ठीक. जायला 15 मिनिटं, यायला 15 मिनिटं. अच्छा. खूप झाले. ट्रॅफिकमुळे बाकी काय नाही. लोकेशन पाठवायची. रोडला लागून हा डीपी रोड आहे. दोन डीपी रोडला चिटकून जागा आहे कमर्शियल प्लॉट आहे. तक्रारदारांचा जो काही संवाद झाला तसे पुरावे त्यांच्याकडे आहेत. एक लक्षात घ्या, सीबीआय ही राष्ट्रीय पातळीवरती काम करणारी तपास यंत्रणा आहे. अँटी करप्शन ब्युरो ही राज्य पातळीवरती, आणि तक्रारदाराचं असं मत आहे की कदाचित अँटी करप्शन ब्युरोच्या पातळीवरती देशातली सगळ्यात मोठी ही कारवाई आहे. आता हे तुम्हाला थोडंसं ऋतुजा अस्वच्छ वाटेल की काय अस्वच्छ जमीन आहे, पण ह्या जमिनीचं मूल्य काय माहिती आहे, तर एका गुंठ्याला 45 लाख रुपये, आणि इथे 101 गुंठा म्हणजे साधारणपणे 45 कोटी रुपयाची जमीन आहे ही. आणि ही जमीन वादात होती, आणि म्हणून हे जे रवींद्र बराटे आहेत, जे तक्रारदार आहेत, त्यांना लाच मागितली गेली. सुरुवातीला ती 8 कोटी रुपयाची लाच मागितली. आणि मी जेव्हा त्यांच्याशी आत्ता बोललो ऑफ रेकॉर्ड, तर मला असं लक्षात आलं की ते काही दोन तक्रारदार जे लिक्विडेटर आधीचे आणि आत्ताचे आहेत ते दोघं नाही आहेत ह्याच्यामध्ये एक उपनिबंधक आहेत. आणि त्या उपनिबंधकाने हमी दिली की आम्ही तुमचं हे काम करून देऊ, 8 कोटी रुपये द्या. आणि त्यांनी सांगितलं की मंत्रालयात मला पैसे द्यायचे. पण ही सगळी अटक जी आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे. जरा महाराष्ट्राला सांगू आपण. काल 6:45 वाजता काय घडलं? 6:45 वाजता एकता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे जे 33 सभासद ज्यांनी 2005मध्ये डिमांड ड्राफ्टद्वारे जुन्या सदस्यांना पैसे देऊन त्यांचे हक्क व अधिकार शेअर सर्टिफिकेट विकत घेतले होते, त्यांचे नोंदी नाही, पण काल जेव्हा एसीबीचे लोक आले तेव्हा 30 लाख रुपये होते. 30 लाख रुपये काल म्हणजे मला जी कामं त्यांनी सांगितली की आम्ही तुमची ही कामं करून देणार, आम्ही तुमची सोसायटी लिक्विडेटमध्ये आणलेली आहे, ती जर तुम्हाला जिवंत करायची असेल तर शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करता 3 कोटी रुपये द्यायचे, आधी 30 लाख रुपये द्यायचे, आणि त्याच्यानंतर लिलाव प्रक्रिया राबवण्यासाठी 5 कोटी रुपये द्यायचे. त्यावेळेस आम्हाला 50 लाख किंवा 1 कोटी रुपये द्यायचे. आणि त्याप्रमाणे 30 लाख रुपये माझ्याकडनं रोख स्वरूपात स्वीकारताना जे तुमच्या कार्यालयामध्ये होते. माझ्या 454 शनिवार पेठ कार्यालयात आले. करेक्ट. म्हणजे तुम्ही आधी 30 लाख रुपये तयार केले, ते ठेवले. ते कसे ठेवले? ते मी एसीबी कडे 1 लाख रुपये दिले, 29 लाख रुपये खोट्या नोटा होत्या. असे त्याला सगळ्यांनी ते एन्थ्रोसिन पावडर लावली. ती सगळं पंचनामा वगैरे रिसर्च फॉर्मॅलिटी पूर्ण करून माझ्या हातात बॅग दिली, आणि मला सांगितलं की जोपर्यंत ते मागत नाहीत, लाच मागणारे ते लिक्विडेटर आरोपी मागत नाहीत, तोपर्यंत ती बॅग द्यायची नाही. त्याप्रमाणे मला ते येऊन माझ्या ऑफिसमध्ये भेटले. पोळ आले, ते म्हणले की लिक्विडेटर बाहेर गाडीत बसलेत. पोळ म्हणजे एक आरोपी जो तुम्ही आरोपी क्रमांक 2 जे प्राधिकृत अधिकारी आहे, तो मला म्हणला की देशमुख साहेब आले आहेत लिक्विडेटर, पण ते गाडीत बसलेत. त्यांचं म्हणणे की ऑफिसमध्ये नको यायला, तुम्ही पैसे घेऊन माझ्या गाडीत या, मी गाडीत घेतो पैसे आणि मग निघून जातो. त्यांनी पैसे घेतले. मग त्यांनी त्यांच्या हाताने त्यांचे ठसे उमटले त्याच्यावर, त्यांच्या हाताला एन्थ्रोसिन पावडर आढळून आले, आणि त्यांनी ते पैसे घेतले. इशारा काय होता? इशारा होता की मी हा चष्मा काढला की पैसे स्वीकारल्याचं निष्पन्न झालं. ठीक. आता हे ऋतुजा हे पहिल्या पातळीवरती घडलं, जे 2 आरोपी अटकेत केले. पण आपण जो मंत्रालयाचा संदर्भ सांगतोय किंवा उपनिबंधकाचा संबंध सांगतोय तो इथे येतो. त्यांचं काय नाव? ते उपनिबंधकाचं नाव आहे हौसरे साहेब म्हणून आहेत उपनिबंधक. तर काल जेव्हा ते पैसे स्वीकारले गाडीमध्ये, तेव्हा हे रेकॉर्डिंग चालू होतं. एसीबीने जो कॅमेरा माझ्याबरोबर दिला होता त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग होत होतं. त्या रेकॉर्डिंगमध्ये क्लिअर कट मी त्यांना विचारलं की साहेब हे तुम्ही 3 कोटी रुपये कशाबद्दल घेताय? तर ते म्हणाले की ते 3 कोटी शेअर ट्रान्सफर करायला मी आणि पोळ आम्ही दोघं घेणार. म्हणलं 5 कोटी कुणासाठी घेताय? ते म्हणले ते वरिष्ठांना देण्यासाठी. म्हणलं कोण? म्हणजे कोण? मग ते म्हणलं ते तुम्ही जे रिपोर्ट बनवणार त्याच्यावर अवसरे साहेब तुमचे वरिष्ठ आहेत, तर ते शिक्कामोर्तब करणार का की तुम्ही केलेली कारवाई बरोबर आहे म्हणून? हो म्हणले. त्यांच्याबरोबर, त्यांच्या अतिवरिष्ठांबरोबर, या सगळ्यांबरोबर आमची बोलणी झालेली आहे. म्हणजे हौसारे जे आहेत ते उपनिबंधक, त्यांच्यासाठी हे पैसे घेतले, आणि त्यांच्या अतिवरिष्ठ कुठे मंत्रालयात बसतात? साखर संकुल आणि मंत्रालय झकास या ठिकाणी जे बसतात त्यांचं आमचं सगळ्यांचं बोलणं झालंय. तुम्ही आम्हाला फक्त पैसे द्या, आम्ही तुमचं काम कायद्यात बसून देतो. ठीक आहे. आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून पुन्हा हाच प्रश्न रिपीट विचारतो. पहिल्या पातळीवरती 2 लिक्विडर, त्याच्यावरती उपनिबंधकाच्या वरती सहकार संकुलातला एक अधिकारी,
आणि त्याच्यावरचा मंत्रालयातला अधिकारी बरोबर. असे 5-6 जणांनी मिळून तुम्हाला 8 कोटी रॅकेट रुपये मागितले. एकदम बरोबर. मंत्र्याचं नाव नाही आलं ना कुठं? नाही मंत्र्याचं नाव नाही आलं, हा. परंतु ह्या सगळ्या ह्याच्यात चौकशी झाली तर निष्पन्न होईल की नक्की यांना कोणाचा फायनल Right. आधार आहे. तर हे ऋतुजा यासाठी गंभीर आहे की हे 8-8 कोटी रुपयाची लाच बिनदिक्कतपणे लोक मागतायत, 30 लाख रुपये घेताना पकडले जात आहेत. आणि आता संदर्भ येतो आहे की ते केवळ पहिले जे ज्याला आपण फ्रंट म्हणतो तसे लोक नाही आहेत. ह्याच्यामध्ये हे हासुरे नावाचे, बरं त्यांच्याकडे महत्त्वाचं काम काय, तर जेवढ्या न्यायालयीन सहकार अंतर्गत सुनावण्या असतात ते त्यांच्याकडे असतात. कोट्यावधी रुपयाची डील होते त्याच्यामध्ये. आणि म्हणून आता महाराष्ट्राला हा प्रश्न पडला असेल की हे केवळ 8 कोटी रुपयाचं प्रकरण आहे का, ज्या अति आत्मविश्वासाने 8 कोटीपैकी 30 लाख रुपये घेताना हे पकडले गेलेत. याचा अर्थ हे कोट्यावधी रुपयाची डील होती. आणि जर आपल्याकडे थोडासा वेळ असेल तर मी दाखवेन की इथे 45,000 रुपये स्क्वेअर फीट इतका दर आहे. इथे पर्वती आहे, पलीकडे मुंबई बंगळुरू मार्गावरचा साताऱ्याचा रोड आहे आणि इथे हुजू लोक या टॉवर्समध्ये राहतात. आता ह्या जमिनीचं मूल्य ही कितीही आत्ता अस्वच्छ दिसत असली ऋतुजा, तरी ते अतिशय महत्त्वाचं आहे. 45 कोटी रुपयाची ही जमीन आहे. आणि विचार करा की 8 कोटी रुपयाची लाच. आणि त्या तक्रारदारांचा म्हणण्याप्रमाणे, आणि तक्रारदारांचा इतिहास पण आपण थोडासा सांगू, त्यांना पण 4 वर्षापूर्वी अटक झाली होती. ते RTI कार्यकर्ते आहेत आणि ते 4 वर्ष जेलमध्ये होते. पण त्याचा ह्या प्रकरणाशी किती संबंध जोडायचा ते आपण प्रेक्षकावरती ठेवू. पण आता ह्या जमिनीच्या निमित्ताने अँटी करप्शन ब्युरोची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कारवाई 8 कोटी देशातली म्हणतायत ते, तर हे कशाच्या आधारावरती म्हणताय की थोडक्यात सांगा. AI ला जर प्रेक्षकांनी टाकलं हम्म. की आजपर्यंत अँटी करप्शन विभागाने केलेल्या कारवाईत सगळ्यात जास्त लाचेची मागणी डिमांड कितीची झाली, तर ती 2,60,00,000 पिंपरी चिंचवडच्या एका त्या PSI PI ने ने वापरलं. मागितली होती. बस ती हा. सगळ्यात मोठी कारवाई आजपर्यंत त्याच्यानंतर भारतातली. तुमचीच कारवाई. त्याच्यानंतर 8 कोटीची मागणी झाल्याची माझी एकमेव केस आहे. तर हे असं प्रकरण आहे ऋतुजा. आणखी त्याचे बरेचसे तपशील आहेत. आपल्याकडे वेळ असेल तर काल खरा तर बराच मोठा ड्रामा घडला ते सांगता येईल. पण महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कारवाई झाली आणि 8 कोटी रुपयाची लाचपैकी काही हप्ते स्वीकारत असताना काल 2 जणांना अँटी करप्शन ब्युरोनी ताब्यात घेतलं आहे. हां, पण काल जेव्हा तुम्ही ते सुनावणी सुरुवात केली, म्हणजे तुम्ही पैसे घेतले हातामध्ये, हो, हा वेळ किती गेला सगळा? वेळ भरपूर गेलाय आमचा. हा. कारण का हां. ते सावध होते, हम्म. लाच स्वीकारणारी लोक सावध होते, परंतु लालचेपोटी अंतिम त्यांनी ती रक्कम स्वीकारली. हम्म. त्यावेळेला हे सगळे ACBचे अधिकारी हम्म. माझ्या तिथल्या 3ऱ्या मजल्यावरच्या कार्यालयात बसून बसून होते. किती वेळ बसून होते ते? ते जवळजवळ 7-8 तास बसून होते. काय सांगता? सकाळपासून 8 तास? बसून होते. हा. उपाशी तापाशी बसून होते सगळे अधिकारी. हां. 1 मिनिटही तिथनं हल्ले नाहीत. अधिकाऱ्यांनी आणि ही अतिशय मेहनत पावडर घेतली. लावली ती 29 लाखाच्या जुन्या आणि तुमच्याकडे 1 जुन्या आणि लाखाच्या नवीन काय? नोटाला. हा, आणि मग ती तुम्ही घेऊन ती काय ब्रीफकेस मध्ये होते? नाही लाल रंगाची पिशवी होती. 2 सरकारी पंच आले. हां. त्यांच्या पंचांसमक्ष रीतसर पंचनामा झाला. नोटांचे नंबर लिहिले गेले. हम्म. आणि मग ते मला आणि पंचांना इन्स्ट्रक्शन देऊन त्यांनी आमच्या हातात दिलं. हम्म. आणि तुम्ही काय गाडीत नेऊन दिलं? तुमचे CCTV दिसतात हो, त्याच्यामध्ये काय? CCTV फुटेज मध्ये माझ्या ऑफिसमध्ये जे आहे त्यामध्ये मी माझ्या ऑफिसमध्ये एंट्री करत होतो. हां. तेवढ्यात पोळसाहेब आले. हां. ते म्हणले अहो बरं आत नाही. तेव्हा तिथं ते देशमुख साहेब आले, तिकडे चला. हम्म. मग मी त्यांना खुणवतोय की त्यांना इकडे या. पण ते म्हणले नाही, आम्ही ऑफिसमध्ये नाही येणार. पोळसाहेब 4-5 वेळा माझ्याकडे ऑफिसवर येऊन गेले. पण देशमुख साहेब म्हणाले की मला गाडीतच आणून द्यालाच. म्हणून मग मी गाडीत जाऊन शेवटी त्यांना ते दिली. परिस्थितीनुसार, ॲक्च्युअल मला इन्स्ट्रक्शन होते की मी ऑफिसमध्येच ते द्यायला पाहिजे आल्यानंतर, पण त्यांनी परिस्थिती माझी अशी आली की त्यांनी तिकडेच तिकडे मागणी केली. हां. त्याच्यामुळे रेकॉर्डर असल्यामुळे मी टेन्शन घेतलं नाही आणि जाऊन त्यांच्या हातात रोख रक्कम आणि दिली. त्यांनी स्वतःच्या हाताने हाताने घेतले. त्यांच्या हाताचे ठसे, त्यांच्या हातावर एन्थ्रोसिन पावडर आढळून आली. ओके. आणि मग लगेच त्यांना ताब्यात घेतलं. लगेच तिथं सापळा रचला होता. मिसाळ मॅडमनी, ACP मिसाळ मॅडमनी हां. अतिशय छान सापळा रचला होता. हां. खूप कष्ट घेतले त्यांनी हां. आणि परफेक्ट त्यांना, कारण का त्यांना भीती होती की बॅग घेऊन तो गाडी घेऊन पळून गेला हम्म. तर रस्त्याने कुठं ती सर्कस करायची. बरोबर. त्याच्यामुळे मिसाळ मॅडम स्वतः गाडी पुढे जाऊन उभा फोन राहिल्या. करायच्या नावाखाली उभ्या राहिल्या. साध्या सिव्हिल ड्रेसमध्ये होते. हां. आणि त्याप्रमाणे त्यांना अटक झाली. अटक झाली. आणि ह्या हसुरेचा काय संदर्भ येतो? हसुरेंचं, कारण का मी त्यांना क्लिअर कट विचारलं की तुम्हाला मी पैसे देणार 8 कोटी रुपये, याला कन्फर्मेशन कोण करणार? हां. गव्हर्नमेंटचं कन्फर्मेशन कोण करणार? हम्म. अवसरे साहेब करणार का? तुमचे अधिकारी अवसर आहेत. हम्म. तर ते म्हणाले अवसरे साहेब आणि त्यांच्या अतिवरिष्ठांबरोबर आमचं सगळं बोलणं हे आले. मगाशी हे सांगितलं. सगळं अवसरे recording काय मध्ये करतात? कुठे बसतात ते? अवसरे मार्केट यार्डला शिवाजी पुतळ्याच्या तिथं पहिल्या मजल्यावर त्यांचं न्यायालय आहे. ओके. न्यायालय. सहकार न्यायालय आहे. वा, न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. हो, न्यायाधीश आहेत ते. झकास. जेव्हा मी त्यांच्या कार्यालयात गेलो होतो सप्टेंबर महिन्यात 2025 मध्ये जेलमधनं आल्यावर, तेव्हा ते न्यायालयात न्यायाधीश म्हणून बसले होते. आता इथे त्याच हो, त्याच पदावर आहेत. हां. ठीक आहे. तर हे सगळं असं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणात आमच्या लक्षात येत असेल की ह्या जमिनीचं जे मूल्य तुम्हाला दिसतंय
त्या मूल्यापेक्षा ह्या भ्रष्टाचाराची पातळी कुठल्या लेवलला गेली आहे बघा. आणि पुन्हा तेच मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. हा जो भ्रष्टाचाराचा भस्मासूर आहे यातल्या कुणातरी लोकांना काहीतरी शिक्षा केली पाहिजे. काय चाललंय? कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.